गुड मॉर्निंग फ्रेंड्स. सकाळचे एक्झॅक्टली 4 वाजलेले आहेत आणि आय एम ॲट द जिम. मी जिममध्ये आहे. आज रविवार आहे. वाटलं होतं थोडं सकाळी थोडं जास्त झोपावं. कंटाळा आला होता खरं म्हणजे. जसा अलार्म झाला असं वाटलं की स्नूज करावं आणि थोडं झोपावं जास्त वेळ. पण नंतर लक्षात आलं की जर आपण आता झोपलो तर आपला जो डेली रुटीन आहे तो कदाचित आज डिस्कनेक्ट होईल आणि त्याच्यामुळे कंटाळा लगेच घालवला ताबडतोब. लगेच उठलो आणि ॲज इट इज नेहमीप्रमाणे आय एम ॲट द जिम. मागच्या व्हिडिओमध्ये आपण म्हटलं होतं की आपली एक प्रायोरिटी लिस्ट असायला पाहिजे. तुम्ही बनवली का तुमची प्रायोरिटी लिस्ट? म्हणजे उठल्यानंतर तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहेत प्रायोरिटी बेसवर. जसं मी म्हणतो की माझ्या प्रायोरिटी लिस्टमध्ये टॉपला आहे माझं हेल्थ आणि त्याच्यामुळे ही हॅबिट मला लागली की सकाळी उठायचं आणि जिममध्ये यायचं. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे तुम्ही दुसरं काही करा अथवा करू नका, सगळ्यात महत्वाचं आहे सकाळी तुम्ही उठल्यानंतर तुमची सुरुवात कशाने होते. म्हणजे तुम्ही उठल्यानंतर मोबाईल बाजूलाच असतो तुमचा, नेहमीच प्रमाणे सगळ्यांचेच मोबाईल बाजूला असतात. पण उठल्यानंतर ते मोबाईल घेऊन तुम्ही त्याच्यावर लगेच स्क्रोल करताय की काय तुमचं रुटीन आहे ते तुम्हाला स्क्रीनवर दिसते लगेच. त्याच्यावर तुमचा दिवस आणि पूर्ण आयुष्य डिपेंड आहे. त्याच्यामुळे व्यायाम तर इम्पॉर्टंट आहे. म्हणजे कोणीही आपली प्रायोरिटी लिस्ट जर बनवत असेल तर माझं असं सजेशन असेल की त्या प्रायोरिटी लिस्टमध्ये टॉप ऑफ द लिस्ट सगळ्यात वरच्या क्रमांकावर तुमचं हेल्थ, तुमचं वर्कआउट आणि व्हॉट एव्हर दॅट यू कॅन डू फॉर युअर हेल्थ ते असायला पाहिजे. जसं माझं वर्कआउट आहे, माझं जिम आहे. तुम्ही तुमची प्रायोरिटी लिस्ट जर बनवली नसेल तर लगेच बनवा. त्याने बराच फायदा होतो आपल्याला. माझ्या असं लक्षात आलंय, जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये वर्कआउट किंवा तुमचं हेल्थ प्रायोरिटी लिस्टवर असतं ना, सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तुमच्या आयुष्याचा एक गोल ठरलेला आहे याचा अर्थ. आणि जेव्हा आयुष्याचा गोल ठरलेला असतो ना, तेव्हा बऱ्याच गोष्टी चांगल्या पद्धतीने होतात. म्हणजे जेव्हा तुम्ही एक प्रॉपर वर्कआउट किंवा एक डेली रुटीन फॉलो करताय, म्हणजे तुमच्या दिवसाची सुरुवात सकाळी जी आहे ती जर वर्कआउटने होत असेल, म्हणजे तो गोल आहे तुमचा, काहीतरी ध्येय आहे तुमचं ते, आणि त्याला रिलेटेड बाकीच्या गोष्टी सगळ्या असतात. म्हणजे मग जेव्हा तुम्ही रेग्युलरली कंटिन्युअसली जर वर्कआउट करत असाल तर तुमच्या आयुष्याला एक शिस्त मिळते आणि सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या प्लॅन होतात. म्हणजे तुम्ही ठरवता, कारण सगळ्यात आधी उठल्यानंतर तुम्हाला वर्कआउट करायचं आहे. जेव्हा तुम्ही वर्कआउट करणार आहात, हेल्थ प्रायोरिटीवर ठेवणार आहात, त्यावेळेस तुम्ही डाएट सुद्धा प्रॉपर घेणार आहात. त्याच्यानंतर तुम्ही बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करणार आहेत त्या गोष्टी ऑटोमॅटिकली तुमच्या बंद होणार आहेत. म्हणजे तुम्ही खूप वेळ रील्स स्क्रोल करणं किंवा मूवीज बघत बसणं किंवा सुट्टीचा दिवस आळसात घालवणं, खाण्याच्या वेळेस विचार न करणं, म्हणजे काही जे अटपटा जे भेटेल ते तुम्ही खाणं, ह्या सगळ्या गोष्टींना ना ऑटोमॅटिक कंट्रोल मिळतो. केव्हा? जेव्हा तुम्ही तुमच्या आरोग्याच्या बाबतीत, हेल्थच्या बाबतीत थोडेसे जागरूक असता, अवेअर असता, त्यावेळेस तुम्हाला कळतं की तुम्ही सकाळी जाऊन जिममध्ये किती घाम घालताय, किती वेळ देताय, प्रेशियस वेळ देताय, आणि मग ते सगळं मेहनत जी आहे ती तुमची वाया जाऊ नये म्हणून तुम्ही तुमच्या डाएटचा देखील विचार करत असता. त्याच्यामुळे वर्कआउट जर तुमच्या आयुष्याला शिस्त लावायची असेल ना, हेल्थ प्रायोरिटीवर ठेवा आणि वर्कआउटला प्राधान्य द्या. बघा आयुष्याला कशी शिस्त लागते ते. सगळ्यात इम्पॉर्टंट तुमची प्रायोरिटी लिस्ट तयार करा. त्याच्यामध्ये तुमचं हेल्थ प्रायोरिटी लिस्ट बेसवर ठेवा, तुमचं डाएट प्रायोरिटी बेसवर ठेवा, तुमच्या आयुष्याला शिस्त येईल अशा गोष्टी ठेवा, चांगल्या गोष्टी ठेवा, वाचनाची सवय ठेवा. या सगळ्या गोष्टींनी तुमच्या आयुष्याला खूप छान शिस्त लागेल आणि तुम्ही आयुष्यामध्ये नक्की पुढे जाल. तुम्हाला कॉन्टेंट आवडला असेल, बोलण्यात काहीतरी तथ्य वाटत असेल तर नक्की लाईक, कमेंट, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब देखील करा. व्हिडिओ जास्त लांबत नाहीये. गुड लक टू ऑल ऑफ यू. ठरवा काहीतरी आणि पुढे जात राहा. अँड थँक्यू व्हेरी मच.